मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ कानाडोळा न करता नक्की शेवटपर्यंत पहा। 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख ई-केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलेली आहे। जवळपास राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी अद्याप तरी पूर्ण झालेली नाही आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार आव्हान करण्यात आलेलं होतं की ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसी करूनच घ्या। जे महिला लाभार्थी ई-केवायसी करतील अशाच महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून भरपूर अशा महिला आव्हान करून सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी केले नाहीत। यामध्ये अविवाहित महिला असतील, विधवा महिला असतील, घटस्फोटित महिला असतील, अशा महिलांची ई-केवायसी झाली नाही कारण त्यांना जो ऑप्शन आहे तो देण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। ज्या महिलांचे वडील नाही आहेत, ज्या महिलांचे पती नाही आहेत, जे महिला घटस्फोटित आहेत यांना मृत्यू प्रमाणपत्र असेल ते त्यांना त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे असं सुद्धा ऑप्शन आम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती देऊ असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। परंतु ज्या महिला ई-केवायसी केले नाही आहेत 18 तारखेच्या नंतर तारीख वाढ केली जाऊ शकते असं सांगण्यात आलेलं आहे। 18 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठक होईल, त्यानंतर त्या ठिकाणी ठरेल की लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी अंतिम दिनांक कधीपर्यंत दिली जाईल, की लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची दिनांक जी आहे 18 नोव्हेंबरची शेवटची दिनांक राहील असं सुद्धा त्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये सांगण्यात येईल। परंतु या ठिकाणी शेवटची तारीख ध्यानात ठेवा, 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे। 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला होता। भरपूर असे लाभार्थी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो व्हिडिओ टाकण्यात आलेला होता तो व्हिडिओ पाहून ई-केवायसी केलेले आहेत। तुम्ही जर ई-केवायसी आतापर्यंत केली नसेल तर 2 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत, लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेन त्यावरती टच करा आणि नक्की ई-केवायसी करून घ्या। जेव्हा ई-केवायसी करण्याची अंतिम दिनांक वाढ केली जाईल तेव्हा मात्र नक्की आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेऊया। ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।